करत असताना 9 धावा डिफेंड केल्या. शेखर या मॅन ऑफ द मॅच. शेखर यांना आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. 5 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज असताना त्यांनी त्या धावा डिफेंड केलेल्या आहेत.
एक ओव्हरचा खेळ संपला आणि 12 धावा धावफलकावरती. यावेळेला फटका दमदार आहे, परंतु या बॉलवरती धावा मिळतात, 2 धावा. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, बॅकफुटला आले, जागा बनवून हा स्ट्रोक त्यांनी सजवला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन षटकार. आणखीन एक जबरदस्त फटका, बॉल हवेत आहे, बॉलच्या मागे फिल्डर धावतायत, 2 धावा कंप्लीट. अंपायर रन किती या बॉलवर? 2 धावा. यस, थँक्यू. दोन ओव्हर 24 धावा धावफलकावरती. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु या बॉलवरती देखील एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु या बॉलवरती आता धावा किती मिळणार आहेत? 4 धावा.
फुलटॉस बॉल होता आणि याही बॉलला भिरकावून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. जबरदस्त बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये अंकुश. लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते अंकुशच्या माध्यमांना. काय फटकेबाजी करतोय. 2 आलेत, आता तिसरा चौकार येईल का. सलग 3 चौकार सुनील या खेळाडूने मारले होते, परंतु आता सुनीलचा रेकॉर्ड हा खेळाडू मोडेल का हे आपल्याला बघायचंय. यावेळेला बॅकफुटला गेले होते आणि तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावा. धावा धावफलकावरती आणि 37 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. पाहूया या लक्ष्याचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाईल. अन्वित 11 आणि शिवपुत्र 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अवनी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला. आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर कळवायचा. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे, जिथे मात्र विजयासाठी लक्ष्य अर्थातच 37 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. पहिलाच बॉल तेज आणि तर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन इथून मात्र बीट झाला आणि डॉट बॉलची सांगता. पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष मोठे म्हणजे तुम्हाला मोठे फटके देखील मारावे लागतील. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. या बॉलवरती आता धावा प्राप्त झाल्यात 6 धावा. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अन्वित 11 टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॅटिंग करण्याचा निर्णय आलेला. ही मॅच संपल्यानंतर लगेच जर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. यावेळेचा हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. यावेळेला रनआउटची संधी होती, परंतु तिथे मात्र बॅट्समन आता रनआउटच्या रूपाने इथून मात्र बाद झालेला. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. पाहूया हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील.
यावेळचा हा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. चार बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल पाहूया. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता या 6 धाव्यांच्या मदतीनं धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा. का फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. भावेशच्या माध्यमातून जबरदस्त खेळ सध्या साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला. भावेश दहा बॉल आणि आता 10 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटची कडा यष्टीरक्षकांनी पकडला झेल आणि बॅट्समन आता बाद झाला. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. नऊ बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. इथून मोठे फटके मारावे लागतील या खेळाडूला. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, परंतु बॉल हवेत पकडला जातोय झेल. बॅट्समन झाला बाद. आठ बॉल मध्ये 23 करायचे आहेत. 8 चेंडू 23 धावा. यावेळेला स्ट्रोक चांगला आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती 4 धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये, मॅच अजूनही बाकी आहे. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. यावेळेला थोडेसे बॅकफुटला आले होते. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे मात्र थांबवलं जाते. हेलिकॉप्टर उडालच नाहीये. याही वेळेला जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि हा देखील डॉट बॉल. आता समीकरण अवघड होत चालले. येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19, 3 षटकार 1 सिंगल.
5 बॉल मध्ये 19 धावांची गरज. यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र आता बॅट्समनला थांबवलं आणि बॅटर देखील रनआउट झाला. आता 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19. बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील डॉट बॉल. आता समीकरण अवघड होत चालले. 3 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19. याही वेळेला चांगला बॉल. हा देखील डॉट बॉल. आता 2 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19. आणखीन एक चांगला बॉल आणि हा देखील डॉट बॉल. आता समीकरण अवघड होत चाललंय. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे फटका चांगला आणि हा सामना जिंकलाय अभय 11.